देहतवासे भोगाचे अधीन, याचे सुख सीन क्षणभंगूर, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. क्षणभंगूर हा तेथील पसारा, आलिया हकारा अवघेनासे, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. तुका म्हणे येथे सकळ विश्रांती, आठवावा चित्ती नारायण, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी. अधीन, याचे सुख सीन क्षणभंगूर, अविनाश जोडी देवा पायी भाव, कल्याणाचा ठाव सकळही. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणाचा अभंग. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्याला प्राप्त असलेला हा देह हा काहीतरी पूर्व कर्माच्या आणि भोगाच्या अधीन आहे असा विचार आपल्या पुढे मांडतात. मुळात हा देह प्राप्त होणं याच्याही पाठीमागे काही घडामोडी आहे, ही आगंतुक नाही आहे. आणि मग या देहामध्ये आल्यानंतर मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर प्राप्त होणारी सुख दुःख ही सुद्धा आगंतुक नाही आहे. हे सगळं कशाच्या तरी अधीन आहे, काहीतरी त्याच्या पाठीशी एक चक्र आहे. आणि महाराज म्हणतात ते कर्म किंवा भोग. आणि असा हा भोगाच्या अधीन असलेला देह, या देहाच्या संबंधानं मिळालेलं सुख तेही क्षणभंगूर, फार काळाचं नाही. आणि या देहाच्या संबंधानं मिळालेला सीन म्हणजे दुःख, म्हणजे देह संबंधानं मिळणारी जी सुख दुःख आहे, महाराज म्हणतात ते फार मनावर घेऊ नये, कारण ती क्षणभंगूर आहे. मग इथे अविनाशी काय आहे
तर भगवत चरणाजवळ जो आपल्या अंतकरणातला भाव आहे भगवत भक्ती विषयीचा, तुकोबाराय म्हणतात तोच अविनाशी आहे. भगवंताचं नामस्मरण, त्याच्या चरणी आपण व्यक्त केलेली भक्ती भावना आणि त्यातून मिळालेला जो अध्यात्माचा परमोच्च आनंद हाच अविनाशी आहे. तिथेच जीवाचं कल्याण होऊन निश्चित आहे. तो कल्याणाचा ठाण आहे आणि तेही संपूर्ण कल्याण, सकळही असं म्हटलंय. या जीवाचं परम कल्याण, श्रेष्ठ कल्याण तिथे शक्य आहे. बाकी जगातील सर्व गोष्टी महाराज म्हणतात हा सगळाच देह आणि देह संबंधानं असलेला व्याप, याला पसारा शब्द वापरला महाराज. हा क्षणभंगूर पसारा आहे. इथून आयुष्य संपलं आणि जे कोणी या आयुष्याचं जीवमात्राचं नियंत्रण करणारी देवता शक्ती तिथे आहे, त्यांचं एकदा बोलावणं आलं, महाराज म्हणतात आली या हकारा अवघे नासे, मग ते सगळं संपून जात. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये जर आपल्याला विश्रांती अनुभवायची असेल तर महाराज म्हणतात या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये भगवत स्मरण आपल्याला करत राहावं लागेल. आणि भगवत भजन, स्मरण, चिंतन, पुण्यकर्म करत हे जीवन जर आपण जगलो तरच काही विश्रांतीचा, सुखाचा, समाधानाचा अनुभव जीवनामध्ये घेता येईल. विठाला अभंगातील एकूण हा मतितार्थ आपल्या समोर ठेवला. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला ही सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायची आहे. आजचा हा जो कार्यक्रम संपन्न होतोय मलढोण, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, मागील वर्षी देखील वैकुंठवासी पूजनीय बाबांच्या स्मरणार्थ प्रथम पुण्यस्मरण म्हणून तो कार्यक्रम झाला. अर्थात वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण कारभारी भीमराज हरिभक्तीपरायण भीमराज बाबा गेठे यांचं द्वितीय पुण्यस्मरण या वर्षी आहे. आणि मला वाटतं त्यांचेही वडील भीमराज बाबांचे म्हणजे कारभारी बाबा, यांचं वैकुंठवासी कारभारी बाबांचं 31वे पुण्यस्मरण. आणि या दोन्हीही व्यक्तिमत्वांनी वारकरी संप्रदायाची परंपरा या कुटुंबाला दिले असं नव्हे, गावाला, परिसराला देण्याचं काम त्यांनी केलंय. वारकरी परिवार आहे आणि म्हणून भीमराज बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत श्रेष्ठतम अशी संप्रदायाची सेवा केली. आपल्या कुटुंबाला तो विचार संस्कार दिला आणि तोच विचार प्रभावीपणानं वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये आणण्यासाठी समर्पित जीवन वारकरी संप्रदायाला ज्यांचं आहे, असे आधुनिकता आणि आध्यात्मिकता या दोन्ही गोष्टी या नव्या युगाला समजावून सांगण्याचं काम करणारे वारकरी संप्रदायातील एक विद्वत रत्न, कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार म्हणून ओळखले जाणारे सुभाषजी महाराज गेठे यांच्या आधिपत्याखाली हा द्वितीय पुण्यस्मरण आणि तदनिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. या कार्यक्रमाचे कुशल असे संयोजक, मार्गदर्शक आदरणीय सुभाषजी महाराज गेठे यांना आणि आम्हा सर्वांना सतत या आध्यात्मिक वारकरी संप्रदाय सेवेमध्ये सहकार्य करणारे, योगदान देणारे आणि मोलाची जबाबदारी संप्रदायामध्ये आता कीर्तनकार म्हणून सुद्धा सांभाळणारे आपले किशोरजी महाराज खरात यांचंही अत्यंत मोलाचं मार्गदर्शन. या निमित्तानं श्री क्षेत्र आळंदी क्षेत्रातून, माऊलींच्या सेवेतून, सद्गुरु जोग महाराजांच्या सेवेतून या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे गुरुबंधू सर्व आदरणीय महाराज मंडळी, अर्थात या कार्याला सद्गुरु जोग महाराजांसह, माऊली तुकोबारायांसह सकल संतांचे आशीर्वाद आहेतच, पण त्यामध्ये तुम्हा सर्वांचे पूजनीय सद्गुरु शांतीब्रह्म कुरेकर बाबा यांचे आशीर्वाद, पूजनीय डॉक्टर महाराज यांचे आशीर्वाद, या सगळ्या गुरुबंधूंची उपस्थिती आणि सहकार्य सुभाषजी महाराजांना आणि आपल्या सर्वांना इथे होत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक वारकरी भाविक इथे उपस्थित आहे.
त्यामध्ये आत्ताच ज्यांनी अतिशय गोड सुरुवात आपल्या कीर्तनाची त्यांच्या भजन गायनातून करून दिली असे अशोकजी महाराज घरत आणि महाराजांसोबत राहिली शहापूरवासी आमची सगळी आदरणीय कीर्तनकार प्रवचनकार गुरुबंधू मंडळी, माझे अत्यंत जुने जिव्हाळ्याचे स्नेही किसन महाराज काकड, आमचे उत्तम महाराज, बरीच सगळी जुनी जाणती मंडळी इथे आहेतच. त्याचबरोबर आमचे दोन्ही आदरणीय मृदंगाचार्य असतील, सगळेच आदरणीय बाल गोपाळ या भागातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी असतील, या भागातून पंचक्रोशीतून आलेले विविध क्षेत्रातले राजकीय सामाजिक धार्मिक अशा सर्व क्षेत्रातून आलेले मान्यवर, माता भगिनी, तरुण बांधव, दररोज या सेवेमध्ये सहकार्य करणारे विविध गावचे वारकरी आणि गावकरी मंडळी, वेगवेगळ्या गावची काही ना काही सेवा इथे रोज सुरू आहे. मला वाटतं आज शेळके परिवार दोघं तिघं मंडळी आहे आणि त्यांचं अन्नदान मी मगाशी वाचत होतो आणि सकाळचा अल्पोपहार त्यांचं आडनाव सरोदे परिवाराचं झालं. म्हणजे असे वेगवेगळे परिवार इथे सेवा देत आहेत. अनेक मान्यवर आले, त्यामध्ये जवळके येथून पाटबंधारे खात्याचे निवृत्त अधिकारी आणि आमचे परमार्थ स्नेही सन्मान्य थोरात साहेबही उपस्थित आहे. अन्यही मान्यवर चांदे कसारे इथून आमचे होन पाटील परिवारातील मंडळी आहे. तेव्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि विशेष करून या पंचक्रोशीतल्या आपणा सर्व मान्यवर भाविकांच्या सहयोगानं हा उत्सव होतोय. हा उत्सव काही अर्थानं थोडासा वेगळा आहे. बऱ्याच वेळेला व्यक्तिगत कार्यक्रम असेल तर तो व्यक्तींनीच करावा लागतो, तिथे सामुदायिक शक्ती अशी सेवेमध्ये दिसत नाही. परंतु वैकुंठवासी भीमराज बाबांनी केलेली सेवा ही कधी त्यांच्या आयुष्यात व्यक्तिगत नव्हती, त्यांनी सामुदायिक सेवा परमार्थाची केली. आज आदरणीय सुभाषजी महाराज गेठे हे व्यक्तिगत स्वतःसाठी जगत नाहीये, ते सर्वांची सेवा, संप्रदायाची सेवा, संत विचारांची सेवा, आणि त्यातही कीर्तन प्रवचनादी गोष्टींचा मोह टाळून अध्ययन अध्यापनासारख्या क्षेत्रामध्ये, विद्यार्थी घडवण्याच्या क्षेत्रामध्ये जास्त वेळ ते देत आहेत. ही अधिक मोलाची सेवा. आणि त्यामुळे हा कार्यक्रम थोडासा पत्रिका वाचताना आपल्याला असं वाटेल की गेठे कुटुंबियांचा आहे किंवा मलढोण गावातला आहे, पण इथे आल्यानंतर हे जाणून घेतल्यानंतर तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक भाविकाला याच ओळख पटते. हा गेठे परिवारापुरता कार्यक्रम नाही, मलढोण गावापुरता नाही, सिन्नर तालुका आणि सगळी पंचक्रोशी यामध्ये सहभागी झालेली आहे. लहान थोरांचं सहकार्य आहे, गावकरी मंडळी आहे, वेगवेगळी उद्योजक व्यावसायिक मंडळी आहे, शेतकरी आहेत, अधिकारी कर्मचारी आहेत, या भागातील नेते मंडळी, पुढारी मंडळी आहे. सगळ्यांचंच यथाशक्ती सहकार्य जे काही होईल ते घेऊन, आणि शेवटी उद्देश काय, पुण्यस्मरण हे एक निमित्त आहे. माईबाप त्या गोपिका जशा निमित्त करायच्या, पण दर्शन भगवान श्रीकृष्णाचं व्हावं हा भाव त्यांच्या मनात असायचा. मग कधी पाणी आणणं हे निमित्त होतं, कधी दहीदूध विकायला मथुरेला जाणं हे निमित्त होतं, पण जाता जाता किंवा येता येता श्रीकृष्ण भेटेल आणि त्याचं सगुण साकार रूपाचं हे दर्शन घेण्याचा जो योग आहे ते दर्शन आम्हाला होईल, हा भाव मला वाटतं मानवी जीवनात निमित्त करत राहावे लागतात. वास्तुशांती आली, आपल्याकडे परंपरा आहे, आपण अन्नदान करतो, कीर्तन भजन ठेवतो. घरातील कोणी व्यक्ती गेली, दुःखद काही कार्यक्रम आहे, 10वा 13वा महिने, वर्षश्राद्ध, आपण त्या निमित्ताने भजन कीर्तन अन्नदान हे करत असतो. काही कोणाचं अभिष्ट चिंतनासारखे सोहळे असतील, भजन कीर्तन अन्नदान करतो. मला वाटतं निमित्त वेगवेगळे आहे, पण हेतू एकच आहे की त्या निमित्तानं काही ना काही अन्नदानासारखी पवित्र सेवा घडावी, भजनासारखी कीर्तनासारखी अत्यंत श्रेष्ठ साधना घडावी, आणि त्यातून आमच्या मनबुद्धीला आलेला जो थकवा आहे, या प्रापंचिक दुःखानं गांजलेला हा जो जीव आहे, याला कुठेतरी थोडा विसावा मिळावा, काही चांगले विचारही मिळावे, आत्मविश्वास वाढावा आणि चांगलं सत्कार्य करण्यासाठीची सद्बुद्धी आणि शक्ती या सगळ्या अशा सोहळ्यातून मिळावी.
आपण सगळे मोबाईल वापरतो की नाही, पण मोबाईल हा सतत नुसता रोज वापरला तो चालणार नाही. मग दिवसभर वापरला तर निदान काही तासासाठी काही मिनिटांसाठी का होईना तो आपल्याला चार्जिंगला लावावा लागतो. बरोबर आहे? कोणी म्हणेल मी चार्जिंगलाच लावणार नाही, मी दररोज नुसता वापर करील, 24 तास करील, तर तो राहणार नाही कामामध्ये, तो तुम्हाला काम देणार नाही मोबाईल. मला वाटतं हे मानवी जीवन सतत संसारासाठीच वापरायचं असं जर कुणी म्हणेल तर या जीवनात सुख, समाधान, आनंद शिल्लकच राहणार नाही. ते यंत्रासारखं होऊन जाईल. फक्त मग केवळ काम धाम पैसा स्वार्थ, काम धाम पैसा स्वार्थ, असं एक साचेबद्ध ते जीवन अनेक लोक जगतात. नाही असं नाही. आमचे श्रीगुरु अर्थात आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान होऊन गेले ब्रह्मलिंग सद्गुरु नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, ते म्हणायचे की काही माणसं संसारात शेंडी सगट बुडालेली असतात, असं त्यांचं वाक्य होतं. शेंडी सगट संसारात बुडालेली याचा अर्थ काय? गावच्या मारुतीच्या रावळात सुद्धा जे कधी सवड काढून दर्शनाला जात नाही, पाहुण्यांकडे श्राद्धायन कीर्तन ठेवलं तर ते आवर्जून 1 वाजता जातात. म्हणतात कीर्तन संपल्यावर जाऊ. म्हणजे इतकी काळजी काही माणसं घेतात की आपल्याला तो वाराच लागू नये आणि आपण आपल्या असेच संसारात राहावे अशी काळजी घेणारी माणसं. मी म्हणतो तुमच्यासारखी भाग्यवान माणसं थोडी आहे जगामध्ये की वेळ काढून हातातलं काम, अनेक कामं असतात. त्या गोपिका म्हणतात ना, बहुत कामे मजा नाही आरानूक, एक सारिता तो पुढे उभे एक, आज टाकोनी आले सकळीक तर रचिले अनेक कौतुक. टाकावं लागतं, बाजूला सारावं लागतं. आणि त्यातून म्हणून वारकरी संप्रदायानं काम कायमचं सोडा असं म्हटलं नाही, पण वारकरी संप्रदाय एवढं मात्र म्हणाला, कामामध्ये नाम विसरू नका. आपले पूजनीय वेदांत कामामध्ये काम कशी आहे बघा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम. फक्त कामात काम जरी आपण देवाचं स्मरण करत राहिलो, विस्मरण होऊ द्यायचं नाही. महाराज म्हणतात या जन्म मृत्यूचं हे जे सर्व भवदुःख आहे हे नाहीसं होईल. जाईल भवश्रम आणि सुख होईल दुःखाचे. दुःखाचं रूपांतर सुखात होईल. मला वाटतं आपण बारकाईने जर विचार केला तर साधारणपणे माणसं अध्यात्म विचारांना सोडून जर जगत असतील तर त्यांच्या जीवनात सुखाचं रूपांतर दुःखात होताना दिसतं. अधिक वेळा आपण थोडा बारकाईने जर विचार केला, इच्छा सुखाची असते, प्रयत्न सुखासाठी चाललेले असतात, पण विचार हा सात्विक आध्यात्मिक नसल्यामुळे त्या सुखाचं रूपांतर दुःखात. मुळात संसारात सुख नाही कोठे आली आहे संसार. पण ज्या गोष्टी सुखासाठी म्हणून केल्या त्याचं रूपांतर आपल्याला महाभारतात पाहायला मिळेल, आपल्याला रामायणामध्ये पाहायला मिळेल. खर तर राजा दशरथानं प्रभू रामचंद्रांना गादीवर बसवायचा समारंभ ठेवलेला. किती चांगला सुखाचा सोहळा होता. पण ज्या वेळेला व्यापक विचारांऐवजी संकुचित विचारांचा शिरकाव होतो, पुण्य परोपकाराच्या भावनेऐवजी स्वार्थाची भावना बळावते,
सर्वांचा विचार करण्याऐवजी आपल्या पुरता विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण होते, त्यावेळेला प्रपंच असो काही असो तिथे सुखाचं रूपांतर दुःखामध्ये होत असतं. ते आपलं व्यक्तिगत घर असो, गाव असो, देश असो, समाज असो, आपल्या पुरतं पाहण्याची प्रवृत्ती वाढली. आणि तसंच घडलं. मंथरेनं कैकेयीला समजावून सांगितलं. अर्थात हे समजावणं चांगल्या रीतीचं नव्हतं. म्हणून रामायणातली मंथरा आणि महाभारतातले शकुनी हे जरी शरीरानं मेलेले असले पण त्यांचेही फळ अजून चालूच आहे. फळ आहेत ना आपले वेगवेगळे, हे सुद्धा फळ आहेत. विचार कुठं संपत. आणि म्हणून अशा प्रवृत्तीचा वारा आपल्या कुटुंबाला आणि आपल्याला लागू देऊ नये एवढी काळजी घेणं फार गरजेचं आहे. चांगलं चाललेलं असलेल्या लोकांना काहीतरी विचित्र शिकवणं, चुकीच्या मार्गाला त्यांना पाठवणं किंवा चुकीचा भाव त्यांच्यात निर्माण करणं. खूप प्रेम होतं कैकेयीचं प्रभू रामचंद्रावर. पण असं असताना सुद्धा मंथरेनं पुन्हा पुन्हा पुन्हा, मानसशास्त्र असं म्हणतंय, खोटी किंवा चुकीची गोष्ट जरी असेल पण ती जर पुन्हा 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 सांगत राहिलात तर ती खरी वाटू लागते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणाले, नास्तिक लोक देव नाही देव नाही म्हणून डांगोरा पिटतात, तर आपण सुद्धा देव आहे असा डांगोरा पिटत राहा. पिटू भक्तीचा डांगोरा, जास्त चर्चेला जात असतील तर तिथे चांगल्या चर्चा घडून आणाव्या. कारण वाईट चर्चांचे परिणाम हे शेवटी समाजावरती आणि त्यातल्या त्यात नवीन पिढीवरती किंवा बालगोपाळांवरती तर फार लवकर होतात. पण कुटुंबामध्ये समाजामध्ये कुठेही चुकीच्या चर्चा नको, चुकीचे विषयच नको. आणि असतील तर ते तात्काळ थांबवावे, थोडक्यात मिटवावे. ते फार आगळ पगळ नको. कारण ते पुन्हा 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 जर ते आलं की मग ते खरं वाटू लागतं. आणि म्हणून कैकेयी ऐकण्यासारखी नव्हतीच, पण मंथरेनं पुन्हा पुन्हा, मी आपल्याला सांगतो, सज्जन माणूस आणि दुर्जन माणूस याच्यातला फरक असा आहे. दुर्जन माणूस हा आपल्या कामामध्ये कधीच थकत नाही. अपयश येवो यश येवो त्याचं काम तो करतच राहतो दुर्जन. सज्जन माणूस हा फार लवकर निराश होतो, थकतो. जरा कुणी काही बोललं तर तो म्हणतो करायचंच कशासाठी. सज्जन माणसाला निराशा होते. आपण एवढं चांगलं काम करतो आणि लोक असं म्हणतात नकोच करायला. पण आपल्या संतांनी हा विचार आपल्या पुढे ठेवलाय. चरैवेति चरैवेति, जे वेदाचं सांगणं आहे, चालत राहा, योग्य दिशेनं चालत राहा. तर नास्तिक त्याचं काम करील, अज्ञानी त्यांचं काम करतील. पण जी सज्जन माणसं आहे, ज्यांच्यावरती या समाजाची आणि एकूण या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आहे, त्यांना थकून चालणार नाही, त्यांना थांबून चालणार नाही. त्यांना ते काम त्यांचं करत राहावं लागेल. आणि म्हणून कैकेयीनं शेवटी रुसवा धरला. राजा दशरथ तो रुसवा काढायला आले. झालं काय कैकेयी? आणि मग सांगितलं, पूर्वी तुम्ही जी दिलेली 2 वरदान आहेत ती मला आता पाहिजे. मंथरेनं सगळं शिकवलंच होतं. आताच का पाहिजे? नाही, आता पाहिजे. बरं, हरकत नाही, खूप आनंदी आहे मी.
तुला माहितीये ना, काही आपला राम उद्या राज्य गादीवर बसतोय, याच्यापेक्षा मोठा आनंदाचा क्षण कोणता? सांग काय? आणि त्यावेळेला सांगितलं, माझ्या भरताला राज्यपद द्या आणि रामाला वनवासाला पाठवा. मला एवढंच सांगायचंय, या जगामध्ये बहुतांशी सामान्याच्या जीवनात नवल नाही, जिथे देव प्रगट झालाय ज्या घराण्यात, तिथे सुद्धा सुखाचं रूपांतर दुःखात व्हायला वेळ लागली नाही. कारण शिरकाव संकुचित बुद्धीनं केला, शिरकाव स्वार्थानं केला, कोणाच्या तरी रूपानं, त्या मंथरेच्या रूपानं, आणि त्याचा परिणाम असा झाला की सुखाचं रूपांतर दुःखात. पण संत महात्मे या बाबतीत सतत सावध राहिले. ते म्हणाले, काय नियती दुःख देईल आम्ही पाहून घेऊ, काय नशिबानं दुःख आमच्या पुढे वाढून ठेवले, आम्हाला त्याची भीती वाटत नाही. कारण या नामभक्तीच्या जोरावर दुःखाचं रूपांतर सुखात कसं करायचं याचा जीवन मंत्र आम्हाला सापडलेला आहे. महाराज म्हणतात, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवाने आमचा हा संसार पुण्यरूप झाला, किंवा दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्नी. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ दुःख आहे, पण ते आम्हाला दुःख देऊ शकत नाही, त्याची ताकदच नाही म्हणा. तेही आम्हाला सुख देईल, कारण त्या दुःखाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना या जगातल्या सुख दुःखाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन त्यांच्याकडे सतत दिसतो. महाराज म्हणतात, त्याला महत्व किती द्यायचं. मला वाटतं मोठी माणसं जसं घरात लेकरं खेळतात, त्या खेळाला फार महत्व देत नाही, त्यांचं कौतुक करतात, वा वा तुम्ही छान खेळताय. पण त्याला माहिती असतं की खेळात वापरलेल्या वस्तू आणि हा खेळ हा तात्पुरता आहे. मग त्या खेळामध्ये कधी स्वयंपाक केलेला असतो, खेळा पूर्वीच्या काळी ती झाडाची पानं वगैरे त्याला चपात्या म्हणायची लेकरं, आणि खापराची भांडे असायचे, खड्यांची चूल असायची, लहान लेकर खेळायची. आता थोडं खेळाचं साहित्य बदललं की ते दगड माती खापर, त्याच्याऐवजी प्लास्टिकची भांडी वगैरे आली. पण त्या खेळाला ती लेकर खरं समजतात, आज असो की पूर्वीचे असो. आणि बाकीच्याला माहिती असतं हे सगळं खोट आहे. तसं संत महात्मे या मनुष्य देहामध्ये मिळणारे जे मान अपमान सुख दुःख लाभ हानी या सगळ्या गोष्टी अत्यंत तात्पुरत्या हे त्यांना माहिती आहे. शेवटी काय, करोडपती असेल आणि रोडवर जीवन जगणारा असेल तर दोघांच्याही आयुष्याचा लेखाजोखा मांडताना कोण किती आनंदी जीवन जगला हे पाहावं लागेल. जीवन श्रेष्ठ कुणाचं? करोडपती आहे म्हणून नुसतं श्रेष्ठ नाही, तो आनंदी जगलाय का, आणि मनुष्य देहाची कर्तव्य त्यानं पूर्ण केलीत का, आई वडिलांची सेवा, समाजाची सेवा, मुक्या प्राण्यांची सेवा, ईश्वराची भक्ती, व्यवहारातली नीती, हे काही त्यानं सांभाळलंय का? आणि हे सांभाळलं असेल तर करोडपती असेल तरी तो धन्य आहे, आणि किंवा रोडवर जगणार आहे तरी धन्य आहे. मला वाटतं पैसे असून किंवा नसून कोणी धन्य ठरत नाही. त्या जीवनाचा त्याला कसा उपयोग करता आला आणि कसं आनंदानं पुण्य करत ते जीवन जगता आलं, बाकी काय. सरते शेवटी सगळ्यांची गत एकच आहे ना. सरते शेवटी काय, एका शिष्यानं गुरुला विचारलं होतं, महाराज मला काहीतरी बोध द्या. ते गुरु त्या शिष्याला म्हणाले, माझ्यासोबत काही दिवस स्मशानात राहायला येशील? म्हणे होईल. आपण इथे झोपडीत राहतोच आहे तर स्मशानात जाऊन थोडं राहू, एखाद्या झाडाखाली. काय पाऊस पाणी नाहीये, दिवस चांगले आहे म्हणे, राहू तिथे. मधुकरी मागून आणत जाऊ. स्मशानाच्याच कडेला एक झाड होतं, झाडाखाली दोघं गुरु शिष्य थांबले, राहू लागले. काही दिवसांचा मुक्काम. एक दिवस एक कोणी गरीब माणसाची
त्यांचा मृत्यू झाला, ती प्रेत यात्रा तिथे आली. आणि पूर्वीच्या काळी स्मशान म्हणजे काही पत्रा शेड वगैरे असं नव्हतं. म्हणजे 4-2 एकराचं 10-5 एकराचा असा परिसरच असायचा. कोणाला कुठेतरी ठेवायचे, यांना इथं ठेवलं त्यांना तिथं शेड असं. गरीबाचा अंत्यविधी. गुरु त्या शिष्याला म्हणाले, अरे बघ हा अंत्यविधी नीट बघ बारकाई, हा मी तुला काही प्रश्न विचारणार. हो. त्यानं तो पाहिला. 2-4 दिवसाने एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती, त्यांचा मृत्यू झाला. खूप लोक होते, सगळी धावपळ होती. त्यांचाही अंत्यविधी. गुरु त्या शिष्याला म्हणाले, बघ हा सुद्धा अंत्यविधी नीट बघ, मला काही प्रश्न तुला विचारायचे. हो गुरुजी बघ. दोन्ही अंत्यविधी झाले. 2-4 दिवस उलटून गेले. गुरुनी त्या शिष्याला विचारलं, खरे दोन्ही या माणसाच्या मृत्यूमध्ये, या अंत्यविधीमध्ये तुला काही फरक दिसला? म्हणे हो गुरुजी, फरक तर होताच, तो असणारच. पहिला जो माणूस होता तो गरीब होता, दुसरा श्रीमंत होता. पहिल्या माणसाच्या मौतीला थोडी माणसं होती, दुसऱ्या माणसाच्या मौतीला जास्त माणसं होती. पहिल्या माणसाची जी काही अंत्यविधी चिता पेटवली ती लाकडं साधी जंगलातली होती, आणि दुसरा माणूस श्रीमंत असल्यामुळे ती लाकडं चंदनाची होती. असा हा बराच फरक आहे म्हणे दोन्ही अंत्यविधीमध्ये. बरं म्हणे, मग आता चल माझ्या बरोबर. दोन्ही ठिकाणी असं दोघांना तिथे दहन केलेलं. राख वगैरे नेलेली होती उचलून, परंतु आजूबाजूला काही राख होती. त्या गुरुनं ती थोडी राहिलेली राख अशी मुठीत घेतली, त्या गरीबाच्या चितेतून, आणि श्रीमंताच्या तिथूनही सावरून थोडी मुठभर राख घेतली. एक गरीबाची, एक श्रीमंताची. म्हणे दोघात फरक होता? म्हणे हो होता. एक श्रीमंत होता, एक गरीब होता. आता काय फरक आहे का सांग बरं, या राखीत काही फरक दिसतो का तुला? याच्यात तर काहीच फरक नाही. ती लाकडं चंदनाची होती, ही बाभळीची, लिंबाची होती, पण राख सारखीच आहे. म्हणजे सरते शेवटचा जो मुक्काम आहे तो सारखा आहे सगळ्यांचा, एकाच खोलीत आहे. अगोदर खोली वेगवेगळी असेल, कोणाची एसी, कोणाची नॉन एसी, कोणाची डिलक्स, कोणाची काय. साधा आमचा वारकरी असेल तर तो साधा, त्याला पडवीच आहे. पूर्वी पडव्या होत्या मंदिराला सगळ्या, आणि पडवीत दिंडी झोपायची, वारकरी आपले झोपायचे. तेव्हा आयुष्यभराचा हा फरक महत्वाचा जरी असला तरी सरते शेवटी काय. आणि म्हणून जसं मोठ्या माणसांच्या दृष्टीने लहान लेकरांचा खेळ हा तात्पुरता आहे, त्याला फार महत्व नाही, तसं संतांच्या दृष्टीने हे विरक्ताची दृष्टी जाय निहाळी जेगा किरीटी. इथलं सुख सुद्धा कसं आहे, तर पंडुरोगाची आहे पुष्टी सारखी दिसे. एका माणसाला फार असं गुटगुटीत दिसायला लागलं. अचानकच असा लुकडा सुकडा होता, पण काय झालं, 1-2-4 महिन्यात असा गुटगुटीत दिसायला लागला. सगळे म्हणायचे वा वा वा, तुम्ही फार सुखी झालात, तुम्ही फार निवांत झालात. कोण म्हणे आता तुम्ही नोकरीला लागलात म्हणून निवांत झालात, कोण म्हणे असं अनेक का. पण त्याला जरा थोडं दुखल्यासारखं वाटायचं मधून मधून. पण ते एका वैद्याकडे गेला. ज्ञानोबारायांनी दिला दृष्टांत. आणि वैद्याकडे गेल्यानंतर त्यांनी नाडी परीक्षा त्याची केली, आणि वैद्य म्हणाले, महाशय तुम्ही जे 2-4 महिन्यामध्ये असे गुबगुबीत गुटगुटीत दिसायला लागलात ना, हे काही चांगलं लक्षण म्हणून नाहीये, हे पंडुरोग होण्याचं लक्षण आहे म्हणे. अरे बापरे, म्हणे मला तर फार चांगलं वाटायला लागलं होतं, सगळेच म्हणायचे चांगले दिसताय, आणि आता जरा हे पंडुरोगाची आहे पुष्टी सारीखे दिसे विठाला. महात्म्यांना, माऊलींना, तुकोबारायांना, सर्वांना इथलं सुख आणि इथलं दुःख फार महत्वाचं वाटत नाही. त्याचं कारण आहे, त्यांना माहिती आहे इथलं सुखही टिकत नाही, या मृत्यू लोकातलं ते फार काळ टिकत नाही. सुखाचा प्रसंग येतो आणि त्याच्या मागोमाग कधी ना कधी तातडीनं पुन्हा दुःखाचा प्रसंग येतो, आणि दुःखही फार काळ टिकत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणाले, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभालाभ न धरावे. मना माझी तुकोबाराय हाच सर्व विचार अभंगाच्या पहिल्या चरणात. देह तवासे, देह तवासे, भोगाचे अधीन, भोगाचे
देहतवासे भोगाचे अधीन याचे सुख सीन क्षणभंगूर सारखं करा. इथे क्षणभंगूर या पदासाठी आपण थोडासा विचार केला की मानवी जीवनातल्या सगळ्याच गोष्टी अत्यंत क्षणभंगूर आहे आणि इथलं सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी तात्पुरत्या आहे. जे जे देखणे सकळ माऊलींचा अभंग आहे ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कवळ रकुमा देवी वराचे. माऊली म्हणाले जे आपण पाहतोय अनुभवतोय ते हे जग स्वप्नातल्या मृगजळाप्रमाणे आहे. स्वप्न म्हणजे भास खोट आणि मृगजळ म्हणजे ही खोट. आता स्वप्नातलं मृगजळ म्हणजे जरा सोपं करून सांगायचं म्हणजे खोट्यातलं खोट. स्वप्न म्हणजे खोट, मृगजळ म्हणजे खोट आणि स्वप्नातलं मृगजळ खोट्यातलं खोट. या जगाकडे पाहताना संत म्हणतात ते खोट्यातलंही खोट आहे. काय त्याचा किती आणि याचे सुख सीन क्षणभंगूर. मुळात हा देह काही ना काही पूर्वकर्म आणि पूर्व भोगाच्या आधारानं पुढे चाललेला आहे. मुळात देह मिळाला कसा पाप पुण्य समान समी तै पाविजय कर्मभूमी. पाप पुण्याचं पारड समान झालं. परमेश्वराची काही कृपा झाली आणि तुम्हा आम्हाला स्त्री पुरुषांना लहान थोरांना हा मनुष्य देह या ठिकाणी मिळाला. पण तो देह मिळत असताना सुद्धा आणखी काही ना काही पूर्वकर्म त्याच्या पाठीशी आहेतच. हे झालं पाप पुण्याचं पारड समान. पण पुन्हा त्या देहामध्ये केलेलं जे काही कर्म आहे केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. या मृत्यू लोकाचा एक नियम आहे. इथे जीव असो देव असो संत असो तुम्ही जे जसं काही कराल त्याचं फल हे आपल्याला भोगावंच लागतं. त्याच्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही. जसं तुम्ही ज्या ज्या रोडवरती टोल असतो ना तिथून प्रवास कराल आणि तुम्ही म्हणाल आम्ही टोल देणार नाही तर ते टोले देतील. अहो तुम्हाला सांगतो काय माणसं विचित्र वागतात. एक महाराज तर शिरा घेऊन देत होते त्याला. काल्याच्या कीर्तनाचा शिरा आणला होता आणि त्या टोलवाल्याला म्हणत होते शिरा घे पण मला शिरू दे. तो म्हणला तुझा शिरा नको पण मी शिरू देणार नाही. म्हणजे वारकरी संप्रदायाची इतकी लाज घालवावी. घेऊन टाकायचे ना 5-50 रुपये. काय भिकारी आहोत आपण. विठाला मला वाटतं प्रत्येक माणसं असं वागत नाही पण एखादा अर्धा नमुना असा पाहायला मिळतो. कोणी नारळच द्यायचे. पण आता हे सगळं गडकरींनी संपवलं. त्याने ते फास्टॅग आणलंय. आता मी तर म्हणतोय कीर्तनकारांकडे पाहूनच वैतागले असतील. कोण नारळ देतो शिरा देतो कोण. अरे बाबा रोड बनवला याचा टॅक्स द्यायला नको आपण काही नागरिक नाही कीर्तनकार म्हटलं. मला वाटतं आपल्याला जसं काही खर्चासाठी घेणं हा आपला अधिकार वाटतो तसं काही व्यवस्थेसाठी देणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. विठाला
तुमच्यावर करण्याऐवजी आम्ही आमच्यावर करून घेतला म्हटलं तुम्ही म्हणाल की बाबा कायम तुम्ही आमच्याविषयी बोलत राहता, शेतकऱ्यावर बोलता, व्यापाऱ्यावर बोलता, पुढाऱ्यावर बोलता, वारकऱ्यावर कधी? वारकरी सुद्धा माणसच आहे. मला एवढंच म्हणायचंय, त्या रोडवर जर जायचं असेल ना, प्रवास केला की त्याची जे काही बिल आहे ते फाडावंच लागतं. ते ऑटोमॅटिकली आता फास्टॅग मुळे, म्हणजे समृद्धीवरती तर आम्ही येतानाच आज आलो, बऱ्याच वेळेला आलो गेलोय पूर्वी, पण ते जेवढे किलोमीटर झाले तेवढं आपोआप ते जिथून तुम्ही एंटर केलं आणि जिथून एक्झिट घेतलंय तिथे तुमचे किलोमीटर काउंट होतात. आणि त्या किलोमीटरचं जे काही त्यांचा रेट ठरलेला आहे, मला वाटतं ₹1.35 असं काहीतरी आहे, 75 आहे असं काही. आणि मग ते बरोबर तेवढं तुम्हाला द्यावं लागतं. तसंच आहे मानवी जीवनामध्ये. जे जे काही आपण पुण्यकर्म करू त्याचंही फल उद्या मिळेल, त्याचं काउंटिंग सुरू आहे. आणि जे जे काही अकृत्य, अर्थात शास्त्रानं आणि समाज नियमाने जे निषिद्ध ठरवलंय, अशा काही चुकीच्या कर्मामध्ये जर आपण जीवन व्यतीत करू तर त्याचाही काही ना काही भोग आहे. अर्थात देहाच्या पाठी हे सगळे वेगवेगळे भोग आहेतच. आणि सर्वात मोठा जो सुख दुःख, रोग दुःख, याचाही एक रोग पीडा हाही एक भोग आहे देहाच्या पाठी. देह तवासे भोगाचे, पूर्वकर्माचा काही भोग आहे. आणि वर्तमानामध्ये काही आपण चुका करतो त्याचे काही भोग आहे. वर्तमानामध्ये जर का आपण संतांनी सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण, मला वाटतं आमच्या प्रत्येक वारकऱ्याचं हे पाठ आहे. पण तो हेच म्हणतो की हे माझ्यासाठी अभंग नाही. त्याचं कारण आजचं जे वारकरी संप्रदायाच्या सगळ्या सेवा आणि एकूण धावपळ प्रत्येकाची, आमच्या सगळ्या लोकांची, त्याच्यात कुठे बसतच नाही. फार जागरण नसावं म्हणाले. या क्षेत्रात रोजचं जागरणच आहे. भजनी मंडळातले आमचे स्नेही असतील, गायक वादक आमचे स्नेही मंडळी असतील, कीर्तनकार आमचे गुरुबंधू मंडळी असतील, जे सप्ताहाचे संयोजक आमचे सन्माननीय कार्यकर्ते मंडळी गावोगावचे, कुठं झोप मिळते लवकर सांगा? मी म्हणतो बाकीच्या आम्ही तरी झोपतो, कार्यकर्त्यांना आम्ही झोपल्यावर तास, 1.5 तास, 2 तासानं विसावा मिळतो. आणि पुन्हा सगळ्याच्या आधी उठून त्यांच्या आंघोळीची तयारी, सकाळच्या नाश्त्याची तयारी, किती कठीण असते. आणि मग या सगळ्या वर्तमानात केलेल्या चुका त्या सुद्धा शरीराला आपल्याला भोगाव्या लागतात. आपण सगळ्यात जर चुका करतो कमी अधिक प्रमाणात, नाईलाजानं होतात त्या, पण ते काही भोगल्याशिवाय चुकत नाही. भोगत होणं गडे, काही ना काही गोष्टी आपण करत राहतो आणि त्याचा भोग तो भोगावा लागेल. तेव्हा काही वर्तमानाचे भोग आहे आणि काही संचिताचे पूर्वभोग आहे. पण या सगळ्यांमधून देह जातोय, तेव्हा देह तवासे भोगाचे अधीन, याचे सुख सीन क्षणभंगूर. या देहामध्ये मिळणारं सुख हे क्षणभंगूर आहे आणि देहामध्ये मिळणारं दुःख. म्हणून तुकाराम महाराजांचं ज्या वेळेला दिवाळं निघालं, मला वाटतं थोडा विषय समजून घेण्यासारखा आहे. एखादं प्रमेय, एखादा सिद्धांत वाचणं वेगळं, तो इतरांना सांगणं वेगळं, आणि तो जीवनात वापरणं ही फार अवघड गोष्ट आहे. तुकोबारा जेव्हा आम्हाला सांगतात याचे सुखशील क्षणभंगूर, त्यावेळेला हा सिद्धांत त्यांनी स्वतःच्या जीवनात वापरला होता. त्याचं कारण ज्या वेळेला दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये महाराजांची दुकानदारी बुडाली, शेती पिके नशी झाली कारण पाऊसच नाही आहे. घरात अन्नधान्य होतं, लोकांना सहकार्य म्हणून वाटून दिलं, कोणाच्याही उधाऱ्या घ्यायच्या नाही असं महाराजांनी ठरवलं. करायचं काय? घरातले लोकांना सुद्धा अन्नधान्य राहिलं. महाराज म्हणाले, स्त्री एकी अन्न करिता मेली. स्वतःचा एक मूल आणि एक पत्नी, एवढे मोठे तुकोबार आहे की शेकडो लोकांना ज्यांनी आजवर सांभाळलंय, एवढं मोठा हा परिवार. पण त्यांच्यावर मी सांगतो भाई बापू, सांगली साताऱ्याला जेव्हा महापूर, कोल्हापूर सांगलीला जेव्हा महापूर आला होता 4-5 वर्षापूर्वी, कोरोनाच्या अगोदरचा जो मोठा महापूर, त्यावेळेला एक मोठा शेतकरी माणूस, पण ते संपूर्ण त्याचं पाण्यात शेत गेलं.
प्रपंच बुडाला, शेती बुडाली, चारा पाणी धान्य, अंगावरचे फक्त कपडे होते आणि जीव वाचून जनावर वगैरे घेऊन फक्त ही माणसं बाहेर आली. दुसऱ्या दिवशी तुमच्यासारखे अनेक आजूबाजूचे लोक तिथे मदतीला पोहोचले. कुणी चहा देत होतं, कुणी बिस्किट वाटत होतं. निराधार लोक असे त्या पाण्याच्या कडेला कुठेतरी झाडाखाली अशी निराश होऊन बसली, कारण प्रपंच बुडालेले. एक 50-60 एकराचा बागायतदार माणूस जो 5-50 लोक ज्याच्याकडे कामाला असायचे, तो त्या बिस्किट घेण्याचे पुढे होते आणि चहा त्याच्या रांगेत उभा होता. तर जीवन हे असं आहे, ते माणसाला काय काय दिवस दाखवील. मला सांगा आता, काय त्या माणसाची चूक आहे, कोणतं त्याचं पाप आहे. परंतु घटनाक्रम असे घडत राहतात की जीवनात ही सुख दुःख सगळ्यांच्या. आता ते पूर येण्यापूर्वी त्याचं सुख किती मोठं होतं, पण ते सगळं एका क्षणात संपलं. आणि म्हणून इथलं सुखही टिकत नाही आणि आलेलं दुःख तेही टिकत नाही. जुन्या काळात एक गाणं होतं, जुनी काही गाणी सुद्धा अभंगासारखी वाटायची. काय दर्जा होता त्या लिखाणाला, त्या गायनाला सुद्धा. दिस जातील दिस येतील, भोग सरळ आणि सुख होईल. विठाला विठ्ठला याचे सुख क्षीण क्षण भंगूर. मग या जगामध्ये महाराज पैसा शरीर या सगळ्याच गोष्टी जर परिवर्तनशील आहे, क्षणभंगूर आहे. इथली संपत्ती, इथली सत्ता, इथली शक्ती, शरीर सतत बदलत आहे. मग अपरिवर्तनशील आणि अविनाशी असं काय आहे. म्हणाले, जो भक्तिभाव अंतःकरणात आपण धारण करून भगवंताच्या चरण सानिध्यात जाऊन जी पुण्य कर्म करतो, त्या भक्ती भावनेतून मिळणारा जो आनंद, त्यातून मिळणारं जे पुण्य, या सगळ्या गोष्टी अविनाशी आहेत. आणि तोच जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. अभंगाचं दुसरं चरण. अविनाश देवा पाई भावा
अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही. महाराज म्हणतात मानवी जीवनामध्ये भगवत भक्ती त्यातून मिळणार पुण्य आनंद हे अविनाशी आहे आणि यातच जीवाचं कल्याण आणि तेही सर्वार्थानं कल्याण जीवाचं यातच आहे. मला वाटतं जीवनामध्ये नाशवंत मिळवलं तरी ते फार काळ माणसाला सहकार्य करत नाही. अविनाशी गोष्ट एखादी जर मिळाली तर ती दीर्घकाळ सहकार्य करते. दोघ जण तरुण होते, कुठे प्रवास करताना मोटरसायकलवर रस्त्याने चाललेले आणि एका मोठ्या माणसाची गाडी अचानकपणे बंद पडली. जवळ गॅरेज नाही, त्याला काही सहकार्य भेटेना. दोन मुलांना वाटलं कुठली लांबची मंडळी आहेत, आपण सहकार्य साधारणपणे आपल्याकडे अजूनही खेड्यापाड्यामध्ये एका सहाय्य करू अवघे धरू एक पुण्य परोपकाराची भावना आहेच. आम्ही पाहतो, आपणही सगळेजण अनुभवता, या जगात पुष्कळ चांगले लोक अजून आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणून जग अजून चाललंय. थोडंफार इकडे तिकडे काही ना काही सगळ्याच ठिकाणी थोडा बदल घडतोय. तो घडू नये अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे, त्यासाठीच सगळे प्रयत्न आहे. पण चांगली माणसं पुष्कळ आहे. म्हणून त्या मुलांनी त्या साहेबांना मदत करायला सुरुवात केली. काहीतरी खटपट करून, आणखी काही फोन करून, काही मित्रांना बोलवून ती गाडी तेवढी चालू करून दिली. तास 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या साहेबांना फार आनंद झाला. अरे बाबांनो, तुम्ही माझ्या ओळखी पाळखीचे नसताना सुद्धा एवढं सहकार्य केलं. त्या बिचाऱ्याने 2 पैसे काढले, त्यांना बक्षीस म्हणून घेत नव्हते, प्रेमानं दिले. आणि त्या दोघांनाही जाता आता त्यांचं नाव पत्ता लिहून घेतला. सांगितलं मला आमच्या ठिकाणी कधी येऊन भेटा. तो मोठ्या पदावर अधिकारी होता. योगायोगानं ती दोन्ही मुलं काही कामानिमित्त शहरात गेली, जिल्ह्याच्या गावी, आणि त्या साहेबांना भेटायला गेले. भेटायला गेल्यावर आपल्या ऑफिसमध्ये त्यांना बसवलं. तो म्हणाले, पहा तुम्ही मला जी मदत केली, मला तुमचा जो सेवाभाव आहे तो खूप आवडला. मी तुम्हाला काही मदत करू इच्छितो, सांगा काय. एकानं सांगितलं, साहेब माझं शिक्षण चालू आहे, पण आणखी पुढे काही शिकायचंय. ग्रॅज्युएट झालोय, पण पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय आणि चांगलं काही ज्ञान मिळवावं, पदवी मिळवावी अशी इच्छा आहे. त्याच्या शिक्षणासाठी त्यांनी तरतूद केली. थोडे फोन वगैरे केले आणि याचं सोय कशी लागेल पुढे सगळी संगती लावून दिली. दुसरा म्हणला, साहेब फार अडचणीतून जातोय, तुम्ही जर म्हणत असाल सहकार्य तर थोडंफार मला पैसे अडक्याचं सहकार्य केलं तर बरं होईल. दुसऱ्या मुलाला साहेबांनी 5-50 हजार रुपयांची मदत की बाबा काय असेल तुझी अडी अडचण भागून घे. झालं असं 2-4 वर्षामध्ये याचं शिक्षण पूर्ण झालं. एकतर चांगल्या ठिकाणी शिकायला मिळालं, तोही मनापासून शिकला, पोस्ट ग्रॅज्युएट झाला. पुढे त्यानं आणखी काही स्पर्धा परीक्षा वगैरे दिल्या आणि तो चांगल्या ठिकाणी नोकरीवर लागला. जो शिकला तो 50 हजार वाल्याचं असं झालं की आयतेच 50 हजार अचानक मिळाल्यामुळे चांगलं चाललेलं होतं त्याचं, पण रस्ता चुकला आणि मग तो थोडा वेगळ्या मार्गाला गेला आणि 2-4 वर्षात असलेला प्रपंच सुद्धा त्यानं नासून ठेवला. त्या साहेबांना वाटलं की आपण जी मुलं ज्यांना सहकार्य केलं त्यांचं कसं चाललंय ते त्या गावात ते भेटायला आले. पाहिलं तर एकाच मात्र सगळं सुस्थितीत चाललं होतं आणि दुसऱ्याच मात्र अत्यंत चुकीच्या मार्गाने तो चालला होता. साहेब म्हणाले, असं कसं झालं रे? म्हणे, साहेब तुमची चूक नाहीये, पण तुम्ही दिलेल्या गोष्टीचा चुकीचा वापर आम्ही केला. मला वाटतं पैसे मिळाले, शेवटी ते नाशवंत आहे, पण त्याचाही उपयोग जर चांगला केला असता तर काही चांगलं झालं असतं. पण एक ध्यानात घ्या, यानं जे शिक्षण मिळवलं, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. शिक्षण ही अविनाशी गोष्ट आहे. न चोर हरियम न च राज हरियम
न भातृभाज्यम न च भारकारी वे कृते वर्धते एव नित्यम विद्या धनम सर्व धनम प्रधानम. विद्या त्याला मिळवली होती आणि त्याच्यामुळे चोर कधी विद्येची चोरी करत नाही. अजून कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये अशी FIR नोंदवली गेलेली नाहीये की माझे 200 अभंग पाठ होते आणि त्याच्यातले 100 अभंग चोरीला गेले. असं कधी घडलंय का? मी 40 पायी वाऱ्या केल्या आणि त्याच्यातल्या 25 वाऱ्याचं पुण्य चोरीला गेलं. तुमचं ज्ञान पुण्य गुण आणि तुमचा स्वभाव हा कोणीच चोरू शकत नाही. तर तुमच्या आणि म्हणून न चोर हरियम न च राज हरियम त्याच्यावर टॅक्सही बसत नाही. न भातृभाज्यम त्याच्यात भावकीचे हिस्से होत नाही. भावकीमध्ये जमीन वाटून घेता येते, पैसे वाटून घेता येतात, कर्ज असेल तर तेही वाटून घ्यावं लागतं, ते वाटून घेता येतं. पण मला सांगा एकमेकाचे स्वभाव वाटून घेता येतात का? एखाद्याचा चांगला स्वभाव असेल तर वाटणीबरोबर तो त्याच्या सोबत जातो. एखाद्याचा थोडा चुकीचा स्वभाव असेल तर तो त्याच्या बरोबर जातो. एखादा कष्टाळू असेल तर त्या कष्टाचा स्वभाव त्याच्या बरोबर जातो आणि एखादा आळशी असेल तर त्या आळसाचा स्वभाव त्याच्या बरोबर जातो. आणि शेवटी 4-2 वर्षात दिसायचं ते चित्र आपल्याला दिसू लागतं. विठाला नच भारकारी त्याचा भारही नाही. आणि हे विद्याधन असं आहे वे कृते वर्धते एवणी जितकं द्यावं तितकं वाढतंय. वेगळंच धन आहे. आणि म्हणून सांगण्याचा भाव इतकाच आहे की ते उत्तर भारतामध्ये मोठं गोड भजन म्हटलं जातं. पायोजी महिने राम रतन धन पायो पायोजी महिने राम रतन धन पायो चोरन लूटे खर्चन फूटे दिन दिन बढ़त सवायो पायोजी महिने राम रतन धन पायो पायोजी महिने राम रतन धन पायो. हे राम रतन अर्थात पुण्य रूपी धन, ज्ञान रूपी धन, गुण रूपी धन याची चोरी होत नाही. आणि म्हणून सांगण्याचा भाव इतका आहे. काही गोष्टी अविनाशी असतात आणि काही गोष्टी चालता चालता सांगून जातो. भगवान श्रीकृष्णाने सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली होती आणि अर्जुनाला गीता सांगितली होती. मला आपल्यालाच विचारायचंय, इतर चिल्लर उदाहरणं सोडून द्या, ते मोठं उदाहरण ध्यानात ठेवा. याच्यातलं काय शिल्लक आहे? आज 5000 वर्षापूर्वी दोघांना 2 गोष्टी दिल्या. श्रीकृष्णाचे दोन्ही शिष्य आहे, मित्र आहे, आणि दोघांना 2 गोष्टी. सुदाम देवाला सोन्याची नगरी, अर्जुनाला गीता. आता दोन्हीतलं काय शिल्लक आहे? गीता शिल्लक आहे. सोन्याची नगरी होती तरी शेवटी ते नाशिवंत आहे आणि परमार्थ हा अविनाशी आहे. म्हणून आपल्याही जीवनामध्ये मायबापो आपल्याला राहायला घर पाहिजे, शेती वाडी उद्योग व्यवसाय नोकरी करायला पाहिजे. स्त्री पुरुष सगळ्यांना आपल्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील. पण तुमच्या हाताने जे काही रोज तुम्ही दान पुण्य करताय, आई वडिलांची सेवा, कधी मुक्या प्राण्याची सेवा, कधी गोर गरिबांची सेवा, कधी ईश्वराची सेवा, धर्माची आणि संप्रदायाची सेवा, अशा माध्यमातून जे होणार पुण्य आहे हेच अविनाशी आहे. हे आपल्या सोबत आहे. आणि म्हणून अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही. महाराज म्हणतात बाकीचा सगळा हा जो काही देह आणि देह संबंधानं व्याप आहे,
आली या हकारा अवघेनासे. महाराज म्हणतात हा सगळाच पसारा किती मोठा असला आणि मनुष्य म्हणत असतो की नाही मी नसेल तर कसं होईल. पण मला वाटतं या जगामध्ये एकदा बोलावून आलं आणि जायचं की जावंच लागतं. आणि मग कसं होईल जे आपण म्हणतो ते सगळंच होत राहत. माणसं म्हणत असतात नाही मी पंढरपूरला येऊ शकत नाही, मी आळंदीला येऊ शकत नाही, मी पारायणाला बसू शकत नाही, मी कीर्तनाला येऊ शकत नाही. काही माणसं तर म्हणतात अहो महाराज तुम्ही काय म्हणताय चला वारीला, कसं काय यायचं, मी नसेल तर सगळा अंधार आहे घरी. ग्रामीण भागातल्या लोकांचे शब्द आहेत, मी नसेल तर अंधार आहे घरी, अंधार. अर्थात आता हा म्हणजे काय उजेड वगैरे असतो का काय जनरेटर आहे हा म्हणजे स्वतः हा एखादा हॅलोजनचा लाईट आहे काही स्वतःचा काही जण तो कोणत्या भूमिकेत तो मांडतो. पण मला असं वाटतं तसं काही नाहीये. या जगामध्ये कोणा वाचून काही राहिलेलं नाही हे तितकंच खरं. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय. काय विचार काही काही लोकांनी आपल्या पुढे मांडून ठेवले. हे सगळं क्षणभराची हाय हाय आहे. थोडा वेळ मी तर म्हणतो की काही दिवस तो फोटो लावतील, नंतर रंग द्यायच्या निमित्ताने काढून घेतील, परत लावायचेच नाही, घरात ठेवायचे. असंच आहे. नंतर तो कुठंतरी ठेवून देतील, कशाच्या तरी खाली ठेवतील. तो 2-4 वर्ष सापडायचाही नाही. आपला फोटो आपला, दुसऱ्याचं नाही चाललंय. हे अरे त्याचं सांगू राहिलो ना मी, एका लोकांची गोष्ट सांगू राहिलो तुम्हाला. आपलंच चाललंय. काही दिवस भिंतीवर लावतील, त्यामुळे रंग द्यायचा आहे घराला, आता जरा नवीन हे करायचं, त्या फर्निचर काय त्या निमित्तानं काढून घेतील, परत लावायचेच नाही. फार थोडे असतील बिचारे ज्यांना माय बापाची शेवटपर्यंत आठवण राहते, बाकी काय जगा. आणि नंतर तो कुठं ठेवून देतील, तो सापडायचाही नाही. तोपर्यंत तो खराब होऊन गेलेला असेल आणि तो खराब झालेला तो पुन्हा कुठं फेकून देतील, त्याला कुठे काय. या जगामध्ये शेवटी एकच आहे, आपल्या हाताने आपण काय दान पुण्य केलं, काय आनंद घेऊन गेलो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण सगळ्यांची चिंता करतो, पण संत म्हणाले उद्धरेर आत्मनात्मानम नात्मानम. हे गीता आम्हाला सांगते. आणि माऊली म्हणतात आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. आणि म्हणून क्षण भंगुर हा तेथील प्रसारा. आली या हकारा. एकदा का बोलावून आलं, क्या जीवन की प्रक्रियास हातो लिया नहीं तेरा घास. किंवा माशी पाख पाखडी. परवा एक व्हिडिओ एक जणांना दाखवला. एक ग्रस्त कुटुंबासह जेवायला हॉटेलमध्ये गेलेला, तुम्ही पाहिला असेल अनेकांनी. आणि जेवणाची ऑर्डर दिलेली आहे, मुलगा सुनबाई पत्नी असे सगळे दिसत आहेत ते. आणि जेवणही काय जे ऑर्डर दिलं होतं ते येऊन ठेवलेलं आहे, समोर आणून ठेवलं. आणि जेवण सुरू करायचंय तेवढ्यात मोबाईल असा पाहता पाहता तसाच अटॅक आला आणि तसाच तो अगोदर त्या टेबलावर कोलमडला, नंतर हळूहळू खुर्चीतून असा खाली पडला. सगळे त्याला धरायला धावले, तोपर्यंत गेला. समोर जेवण आणून ठेवलंय पण ते घेता येत नाही. मला असं वाटतं आपण सगळेच जण याच उंबरठ्यावर उभे आहोत. फक्त कोणाला किती वर्ष मिळणार आहे माहित नाही, कोणाचे किती महिने, किती वर्ष, किती दिवस शिल्लक आहे. मी म्हणतो जीवेत शरद शतम. तुम्ही सगळे शतायुषी व्हा, भरपूर जीवन जगा. माझी सद्भावना किंवा या व्यासपीठाची या वारकऱ्यांची सद्भावना आपल्याला आहे. पण तरी सुद्धा आपल्याला हे जीवन क्षणभंगूर आहे हे समजून घ्यावं लागतं. आली या हकारा. पण या जीवनात काय शाश्वत आहे. महाराज म्हणतात भगवंताची भक्ती. ती भक्ती आम्हाला सद्गतीही देते आणि या जीवन काळामध्ये विश्रांतीही देते. अभंगाचं शेवट
आठवावा चित्ती नारायण अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही. जगद्गुरु तुकोबारांच्या मनामध्ये तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाच्या जीवनोद्धाराचा केवढा कळवळ आहे आणि त्या कळवळ्यातून हे मार्गदर्शन खरं जीवनाला सार्थकतेकडे घेऊन जाणारं मार्गदर्शन तुकोबाराय करताय. मायबापू, जीवनाचं भविष्य कळल्यानं जीवनाचा उद्धार होत नाही. भविष्यात काय करावं आणि काय करू नये हे कळल्यानं जीवनाचा उद्धार होतो. म्हणून जीवनात हात पाहणारे वेगळे, अंगारा देणारे वेगळे, भविष्य सांगणारे वेगळे, गुंगारा देणारे वेगळे, हे असे अनेक तऱ्हेचे लोक तुम्हाला भेटतील. पण ज्ञानोबाराय भेटणार नाही, तुकोबाराय भेटणार नाही, नामदेवराय, नाथ महाराज, हे वारकरी संत निवृत्तीनाथ महाराज हे अंगारा देत नाही, हे दुपारा देत नाही, भविष्य सांगत नाही. त्यांना भविष्य सांगणं अवघड नाही. मी आपल्याला सांगून जाईल की भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाचं भविष्य सांगता आलं नसतं का? माझे सगळे आदरणीय गुरुबंधू आणि इथे बसलेले अनेक सज्जन हे गीतेचे अभ्यासक आणि उपासक मंडळी इथे आहे. श्रीमद भगवद्गीतेचे गीतेच्या कुठल्या श्लोकामध्ये भगवंतानं त्याचं भविष्य सांगितलं? उलट त्याच्या मनात संभ्रम होता, मी जिंकेल की हरेल या युद्धात, माझा मृत्यू होईल की मी जिवंत राहील. भगवान म्हणले ते काही सांगू शकत नाही, पण एक सांगू शकतो, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. तू जर या युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झाला, हतो वा तुझा मृत्यू झाला, तर प्राप्स्यसि स्वर्गम तुला स्वर्ग मिळेल. आणि जर तू चांगला लढलास, जिंकलास, जित्वा वा भोक्ष्यसे महिम जिवंतही राहशील आणि पृथ्वीचं राज्य मिळेल. पण याच्यातलं नेमकं काय होईल हे सांगण्यात मला स्वारस्य नाही. श्रीकृष्ण म्हणाले, मला एवढंच सांगायचंय, तस्माद उत्तिष्ठ, तू उठून उभा राहा. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे विठाला विठ्ठल. तू तुझं कर्तव्य कर, तुझ्या कर्तव्यात चूक होऊ देऊ नको आणि युद्ध करा. अर्थात मला वाटतं श्रीकृष्ण जगद्गुरु आहे, साक्षात भगवत विग्रह आहे, त्यांना भविष्य सांगणं अवघड होतं. मी तर म्हणतो श्रीकृष्णानं सुद्धा गीता वगैरे सांगण्याच्या फंदात पडण्यापेक्षा दरबार लावायला पाहिजे होते, गावोगावी जाऊन. हल्ली हे भजन आणि कीर्तन हे तुम्ही नामस्मरण अखंड करताय, किती लोकांना याचं महत्व वाटतं. जे धर्माच्या नावानं बोंबा मारतायत ना सध्या, नास्तिकाचं तर सोडून द्यावं, त्यांना तर काही कळतच नाही. पण जे धर्म धर्म म्हणून ओरडत आहेत त्यांनाही काही कळत नाही, कशाला महत्व द्यावं, कशाला नाही द्यावं. हे आज जे काही थातूर मातूर गोष्टी याला तुम्ही जर महत्व देत बसाल
तर ज्या सेवेच्या गोष्टी, अन्नदान ही मुख्य सेवा आहे, पारायण ही मुख्य सेवा आहे, गोरगरिबांची सेवा ही मुख्य सेवा आहे, निसर्गाची सेवा आहे किंवा ग्रंथांची सेवा आहे, तीर्थयात्राची सेवा आहे, मंदिर उभारणीची सेवा आहे, याच्या मुख्य सेवा आहे. याला प्रोत्साहन देण्यापेक्षा हे हात दाखवा दाखवी सगळं टीव्हीवर हेच चाललंय. अरे बाबा, आम्हाला वारकऱ्याला कोणत्याच धामाकडे जाण्याची गरज नाही. आम्ही रोज आरतीमध्ये म्हणतो की तुकोबारांना आपण काय म्हणतो, स्वामी सद्गुरु धामा. आमचे स्वामी, आमचे सद्गुरु हे तुकोबार आहे आणि तेच आमच्यासाठी धाम आहे. आणि म्हणून काय चाललंय, आणि म्हणून माझ्या बापू ज्ञानोबारायांना भविष्य सांगण्याचाही सोहळा घेता आला असता, नामदेवरायांना करता आला असता, तुकाराम महाराज, नाथ महाराज, सकल संतांना करता आलं असतं. पण त्यांनी आम्ही भविष्यात काय करावं काय करू नये हे सतत सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपलं भविष्य एका पिढीचं नव्हे, चंद्र सूर्य असेपर्यंत अनेक पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल करून ठेवलं, उज्ज्वल करून. महाराज, आपण छत्रपती शिवरायांच्या चरित्राचे अभ्यासक आणि मोठे कष्ट त्यासाठी आपण घेतलेले आहे. मला वाटतं छत्रपती शिवरायांनी आयुष्यात कधी कोणा बुवाला कधी हात दाखवला नाही, भविष्य विचारण्याच्या फंदात पडले नाही. भविष्य घडवायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं. आई साहेबांचा आशीर्वाद होता, मावळ्यांची साथ होती, 18 पगड जातीचे जीवाला जीव देणारे असे सहकारी होते. कोणताही भेद न करता, कोणताही वाद न करता, योग्य माणसावर योग्य जबाबदाऱ्या देऊन महाराजांनी सतत पुढे जात राहिले आणि असं भविष्य घडवलं की हे स्वराज्य आम्हाला दिलं. आज आम्ही कीर्तन करतो, आज आम्ही मठा मंदिरात पूजन करतो, किंबहुना पुढच्या काळामध्ये हा राम मंदिराचा लढाई यशस्वी झाला ना, आज राम मंदिर, राम प्रभूची स्थापना होते. या सगळ्याच्या मागे छत्रपती शिवरायांचे परिश्रम आणि त्यांनी घडवलेलं हे भविष्य आहे. त्यांनी जर त्यावेळेला भूमिका घेतली असती, महाराष्ट्रातले सगळे सरदार हे कोणी आदिलशाह, कोणी निजामशाह, कोणी मोगल यांच्या अंकित होऊन काम करत होते. फक्त जिजाऊ सांगत होत्या, शिवबा तू लहान आहे, तू अजून बाळ आहे, पण करावं लागेल तुला हे काम, कारण महिलांवर अन्याय होत आहे, गोरगरीब माणसाची छळ अत्यंत होत आहे, दुर्बळाला अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जाते आणि याच्यासाठी स्वराज्य पाहिजे. ते रयतेचं राज्य, हे स्वराज्य शोभा भोसल्यांचं राज्य म्हणून नाही करायचं बरं तुला, हे या गोरगरीब रयतेला आपलं वाटलं पाहिजे. आणि म्हणून आतापर्यंत अनेकांची राज्य त्यांच्या नावावर मोडली गेली, पण तू उद्या हे राज्य निर्माण करायचं आणि हे रयतेचं राज्य करायचं. मला वाटतं हे सगळं केव्हा घडतं, ज्या वेळेला काही चांगलं करण्याचा संकल्प केला जातो. आणि म्हणून आदरणीय सुभाषजी महाराज गेठे यांनी गेल्या 2 वर्षापासून आपल्या गावाकडे, आपल्या परिसराकडे काहीतरी एक चांगल्या पद्धतीचा विचार विनिमय व्हावा, नव्या पिढीपर्यंत चांगले विचार वारकरी संतांचे पोच, भजन भक्ती व्हावी, अन्नदान व्हावं, माणसं एकत्र यावी, थोडासा शीनभाग थकवा प्रत्येकाचा निघून जावा आणि का आनंद मिळावा, कुठेतरी अध्यात्माच्या उन्नतीकडे प्रत्येकाची वाटचाल सुरू व्हावी, आत्मोन्नतीकडे. अशा सगळ्या अत्यंत मोठ्या पवित्र हेतून महाराजांनी या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून एक पुण्य कार्य सुरू केलेलं आहे, फार मोठं कार्य. आणि किशोरजी महाराज आणि हे सगळी अनेक मंडळी, आपणही सगळे जर अत्यंत तोलामोलाची साथ त्यासाठी देतात, तेव्हा वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भीमराज कारभारी गेठे महाराज बाबांचं द्वितीय पुण्यस्मरण, वैकुंठवासी कारभारी बाबा गेठे यांचं 31वं पुण्यस्मरण आणि तद्निमित्तानं दिवसभर अखंड नामजप. मला असं वाटतं या सेवा खूप मोठ्या आहे, त्याला कधी टीव्ही चॅनल दाखवणार नाही की अखंड नामजप करताय. पण थातूर मातूर अशा काही डोंबाऱ्याच्या खेळासारख्या गोष्टी केल्या मग त्याच्या बातम्या होतात, त्याचं सगळं होतं. तेव्हा आदरणीय आमचे चांगले पत्रकारही असतात की जे आमच्या कीर्तनाच्या किंवा या सप्ताहाच्या बातम्या घेतात. आपल्याच ग्रामीण भागातली आपलीच लेकरं आहेत ती, त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. अनेक छायाचित्रकार आहेत, पत्रकार आहेत, पण जे मोठी मोठी मंडळी जिकडे तिकडे दिल्ली मुंबईत बसलेली आहे त्यांना खरी सेवा ज्या दिवशी समजेल, किंवा जे राजकीय म्हणून सगळ्या पक्षातली मोठी मोठी माणसं आहे त्यांना खरी सेवा आणि खरा परमार्थ कळेल, त्या दिवशी मला वाटतं या पाखंडी आणि थोतांडी लोकांचं हे जे काही दुकानं मांडलेली आहेत
ती नष्ट होतील आणि समाजाची भक्ती वाया जाणार नाही, समाजाचा भाव वाया जाणार नाही, समाजाचा पैसा वाया जाणार नाही. हे लोक लुटतात, पैसा वाया जातो, भाव वाया जातो, भक्ती वाया जाते, वेळ वाया जातो. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा हा विचार माऊलींचा, तुकोबारायांचा, हा गीतेचा, उपनिषदाचा, रामायण महाभारताचा विचार घेऊन वाटचाल करा. स्वतः चांगला परमार्थ करून जीवन हे पुण्य मार्गाकडे आपण सर्वजण घेऊन जा. आणि त्यासाठी तो सन्मार्ग दाखवण्याचं काम आदरणीय महाराजांच्या माध्यमातून होते. खूप धन्यवाद मी देतो. बाबांच्या चरणी विनम्र वंदन करतो. जमलेले आपण सर्व या भागातील लहान थोर अबालवृद्ध सर्वांना धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी सेवा आटोपती घेतो. पण जाता आता आणखी एका मिनिटासाठी फक्त, तसं 1 मिनिट माझ्याकडे अजून शिल्लक आहेच आणि म्हणून 1 मिनिट म्हणालो. येणाऱ्या 22 तारखेला आपल्या भारतीयांसाठी खूप मोठा सोहळा आहे. म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये मंदिरात विराजमान होणार आहे. आपण सगळेजण 22 तारखेलाच अयोध्येला जाऊ शकत नाही, नंतर कधीतरी आपण जाणारच आहोत. पण 22 तारखेला काय करायचं तर आपल्या घरी गुढी उभारायची. माता भगिनी, तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी सगळे ऐका, आपल्या घरोघरी आपण गुढी उभारायची. दुसरी गोष्ट, सण साजरा करायचा. दुपारी तिकडे 12:30चा मुहूर्त आहे प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा. आपणही 11, 11:30 पासूनच भजन, पूजन, स्तोत्र पठण किंवा मिरवणूक वगैरे असे कार्यक्रम गावोगावी जे घेता येईल ते घ्या. नाही गावात सामुदायिक जमलं आपापल्या घरी करा, पण प्रभूला सण साजरा करा. सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, आपण पाहुण्यांसाठी पुरणपोळी करतो, आमच्या सारख्या सामान्य वारकऱ्यासाठी सुद्धा तुम्ही पुरणपोळी, पण रामासाठी करणार नाही का? तर प्रभू रामचंद्राला पुरणपोळीचा नैवेद्य प्रत्येक घरामध्ये दाखवला गेला पाहिजे. भजन पूजन दुपारी झालं पाहिजे आणि संध्याकाळी प्रत्येक घरी दिवे लावले गेले पाहिजे. किमान 10, 11, 21 दिवे, 5 दिवे तरी आपल्या तुळशीजवळ ओट्यावर. कारण राम जेव्हा वनवास संपून अयोध्येत आले होते तेव्हा दीपोत्सव झाला होता, दिवाळी होती. तो वनवास 14 वर्षाचा होता आणि मायबाप हो, हा वनवास 500 वर्षाचा आहे. 500 वर्षापूर्वी राम मंदिर पाडलं गेलं, तिथे अनधिकृत काही बांधकाम करण्यात आलं, त्याचा लढा इतके दिवस चालला. आपल्या पूर्वजांनी अनेकांनी त्यासाठी खूप परिश्रम घेतले, योगदान. साधू संत होते, कार्यकर्ते होते, विविध संघटना होत्या, सगळ्यांनी तो लढा सतत पुढे चालू ठेवला आणि आज तो फलद्रूप झाला. मी म्हणतो, एका बाजूला हा लढा अयोध्येसाठी करणारे हे सगळे कार्यकर्ते, किती त्यांचे आभार मानावे, आणि दुसऱ्या बाजूला खेड्यापाड्यात, घराघरात राम आणि रामाचं भजन, रामकृष्णाचं भजन जिवंत राहावं म्हणून कष्ट घेणारे आमचे मायबाप वारकरी, आमचे सगळे त्या काळचे साधू संत, कीर्तनकार, प्रवचनकार, भारतातले सगळे कथाकार. एका बाजूला लढा काही कार्यकर्त्याने जिवंत ठेवला आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक घराघरातला, मनामनातला राम एका बाजूला या सगळ्यांनी, या भाविकांनी जिवंत ठेवला. हे दोन्ही बाजूचं काम झालं. म्हणून या प्रसंगी रामाची प्राण प्रतिष्ठा होताना या दोन्ही मंडळींचे आपल्याला आभार मानले पाहिजे आणि रामाचे आशीर्वाद घेतले पाहिजे. तेव्हा दिवे लावून संध्याकाळी दिवाळी, दुपारी नैवेद्य, भजन पूजन करून दुपारची पूजा आणि सकाळी गुढी उभारून भगवंताच्या आगमनाचं स्वागत. एवढं 22 जानेवारीला ध्यानात ठेवा. द्वादशीचा दिवस आहे आणि आपण सगळे त्या सेवेत सहभागी व्हा विनंती करतो आणि थांबतो. विठ्ठल जय.